जय भीम, जय भारत. मला बहुजन, मूलनिवासी, दलित आणि वंचित या चिखलातून काढणारे आणि रिपब्लिकन आणि बुद्धिस्ट बनवणारे डॉक्टर बी आर आंबेडकर. वैदिक धर्माच्या, वैदिक संस्कृतीच्या विरोधात धम्म पेरणारे तथागत बुद्ध, ज्यांना आम्ही अविस्मरणाच्या खाईमध्ये लोटलं आणि नको ते असे राजे महाराजे आम्ही डोक्यावर घेऊन बसलो. असे सम्राट अशोक, एक महापुरुष पुन्हा एक नाव घेईल का महापुरुषांच्या यादीमध्ये ज्यांचं नाव आलं नाही ते बाबासाहेबांनी जरी त्यांना म्हटलं नसेल गुरु, पण आम्ही त्यांना गुरु मानतो, ते म्हणजे रामजी आंबेडकर. अशी स्त्री जिने डॉक्टर आंबेडकर यांना घडवण्यासाठी काम केलं त्या म्हणजे रमाई आंबेडकर. आणि अशी एक स्त्री जिने 1956 पासून उपेक्षित जीवन जगून जिवंतपणी त्यांना मृत्यू दिला त्या म्हणजे माईसाहेब आंबेडकर. मला प्रश्न पडलाय कालपासून, कारण रिपब्लिकन चळवळ जेव्हा आम्ही सांगत असतो तेव्हा रिपब्लिकन चळवळीवर माझ्या चळवळीबद्दल भाष्य असते. एखादी धम्म परिषद असेल तर त्यावर माझं धम्म परिषदेवर आधारित भाषण असते. पण आज जेव्हा माईसाहेब आंबेडकर या कार्यक्रमाला रामदासजी आठवले बोलावले त्यावेळेस मला प्रश्न पडत आहे की मी आज भाष्य कसं ठेवावं. मित्रांनो, या कार्यक्रमाच्या स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, वेळ आपल्यापाशी फार कमी आहे कारण रामदासजी आठवले यांना मुंबईला पाचारण व्हायचं आहे. तसेच जनतेमध्ये बसलेले डॉक्टर एन व्ही ढोके, मला आठवते जेव्हा ते भाषण करायचे तेव्हा मी मातीवर बसून त्यांचे भाषण ऐकायचो. मला इतकं नाही माहीत की आज त्यांच्या माझ्या भाषणाने ते खुश होतात की दुःखी होतात, त्यांचं समाधान होते की नाही होत. प्रश्न असा आहे की रमाई आणि माईसाहेब आंबेडकर जयंती करीत असताना माझ्यासमोर एक मोठा प्रश्न पडला आहे आणि तो म्हणजे माईसाहेबांचा. हा प्रश्न असा आहे की मी आंबेडकर चळवळीवर बोलावं, रिपब्लिकन चळवळीवर बोलावं, माईसाहेब आंबेडकरवर बोलावं की सध्या स्थितीत वर्तमानामध्ये जी रिपब्लिकन चळवळ विखुरली आहे त्यावर बोलावं. संसदेमध्ये जेव्हा रामदासजी आठवले उभे होतात आणि जेव्हा ते जय भीम म्हणतात, जय रिपब्लिक इंडिया म्हणतात, तेव्हा माझं मन भरून येते. पण पूर्ण ऐकून घ्या, नंतर टाळ्या वाजवान करायची काही गॅरंटी नाही आहे. होते असं कधी कधी भावनाशीलमध्ये. संसदेमध्ये जेव्हा रामदासजी आठवलेत आमचे प्रतिनिधित्व करतात तेव्हा मला असं वाटते की माझा माणूस संसदेमध्ये आहे, माझं प्रतिनिधित्व कोणीतरी करत आहे, माझा नेता आहे. पण त्या संसदेमध्ये जेव्हा प्रतिनिधित्व बौद्धांचं करत असते आणि रामदासजी आठवले यांचे नेहमीच्या कविता येतात, त्या कवितामध्ये असते नरेंद्र मोदी जी के साथ दोस्ती करने की मेरे पास है कला, इसलिए काँग्रेस छोड़कर मैं भाजपा की तरफ चला. हे जेव्हा मी ऐकतो तेव्हा माझं मन लज्जित होते. मी आज अध्यक्ष जरी द रिपब्लिकनचा असेल, परंतु तुम्ही जेवढे लोक बसले आहे मी त्या लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी इथे उभा आहे. तुम्हाला वाटतंय ना तसं? तुमच्या मनामध्ये कुठेतरी आग आहे, तुमच्या मनामध्ये कुठेतरी चीड आहे. ते चीड आणि आग मात्र कुठेतरी उद्भवत असताना त्याला मार्ग मिळत नाही. अशा वेळेस तुम्ही कुणाकडून तरी आशा बाळगता का कोणीतरी यावं आणि खरं बोलून जावं. ही नागभूमी आहे. मला जगातलं नाही माहिती, मला महाराष्ट्रातल्या वक्त्यांचं नाही माहिती, मला नेत्यांचं नाही माहिती, पण नागभूमीचा माणूस खरं बोलतो यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. मी एक टीचर आहे, मी एक साहित्यिक आहे, मी खोटं बोलू शकत नाही. का बरं? कारण माझ्या साहित्यामध्ये जर मी काही खोटं लिहित असेल तर यामध्ये समाजाचा विनाश आहे. आणि एक टीचर जर खोटं बोलत असेल तर पूर्ण भारताचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. कारण माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा नैतिकतेचा आहे. हे मानेल मी की मी फाटका असेल, खिशाने मागासलेला असेल किंवा अन्य काही असेल, पण मी खोटारडा नाही आहे आणि मी दलित नाही. सोडायला तयार आहे, परंतु केव्हा 5 वर्ष मंत्रीपद झाल्यानंतर शेवटच्या 6 महिन्यामध्ये कोणताही मंत्री सहजाभूष्ट बोलून जातो. रामदासजी आठवले, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही समाजाचे नेते आहात. जनता तुम्हाला मानते कारण तुम्ही रस्त्यावरून चळवळ उभी केलेली आहे, रस्त्यावरचा माणूस मोठा झालेला आहे. गरज नाही आहे तुम्हाला फडणवीसची आणि मोदीची. तुम्ही स्वतः म्हणा मी या देशाचा नेता आहे, रिपब्लिकन चळवळीचा नेता आहे. मोदी आणि इतर सहकाऱ्यांची तुम्हाला काही आवश्यकता नाही. बौद्ध लोकच तुम्हाला खासदार बनवतात.
हा आमचा स्वाभिमान आहे. ज्यावेळेस डॉक्टर आंबेडकर म्हणतात की काँग्रेस हे जळतं घर आहे, मी गेलो मी जळालो तुम्ही जळू नका, आज ती काँग्रेस भाजपमध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे. कशी का संस्कृति होईल? जहाँ पे डॉक्टर आंबेडकर कहते हैं, जहाँ पे डॉक्टर आंबेडकर कहते हैं कि इस देश का इतिहास सिर्फ दो बातों में है, वो है बुद्धिज्म वर्सेस ब्राह्मणिज्म. या देशाचा जर कोणता इतिहास असेल तर तो फक्त बुद्धिज्म वर्सेस ब्राह्मणिज्म आहे. मग तुम्ही दलित बहुजन मूल निवासी कुठून जन्माला आले? या देशाचा जर इतिहास बाबासाहेब सांगत असेल का बुद्धिज्म वर्सेस ब्राह्मणिज्म आहे, तर दलित बहुजन मूल निवासी आणि वंचित जन्माला तरी कुठून आले? तुमचा कोणता इतिहास आहे? आमचा इतिहास आहे तो म्हणजे बुद्धिज्मचा. आणि जर बाबासाहेब म्हणत आहे का बुद्धिज्म वर्सेस या देशाचा इतिहास ब्राह्मणिज्म आहे, तर आम्ही मोदी सोबत कसं जाऊन बसू शकतो? फडणवीस सोबत कसं जाऊन बसू शकतो आम्ही? या देशाचा इतिहास जर ब्राह्मणिज्म वर्सेस बुद्धिज्म आहे, तर आम्ही ब्राह्मणांसोबत जाऊन बसू तरी कसं शकतो? मग तो बुद्ध तरी बनावा लागेल ना, ज्याने 75% ब्राह्मण बौद्ध बनवले. किंवा मग ती माईसाहेब बनावं लागेल का डॉक्टर आंबेडकर मरण पावल्यानंतर त्यांचा महापरिनिर्वाणानंतर ती आपल्या पतीशी प्रामाणिक राहिली. आमच्यात ही प्रामाणिकता आहे? चळवळ फुटली तुटली, तरुण वर्ग बर्बाद आहे. मी त्या तरुण वर्गाचं इथे आज प्रतिनिधित्व करत आहे. मला आशा आहे तुमच्याकडून, मला आशा आहे प्रकाशजी आंबेडकर यांच्याकडून, मला आशा आहे रामदासजी आठवले यांच्याकडून. आम्ही तुमच्याकडे नेते म्हणून पाहतो. परंतु तुम्ही लोक कोणत्या पद्धतीने नेते म्हणून पाहत असा ना तुमचा प्रश्न आहे. परंतु मी नेता म्हणून पाहत असताना काही समीक्षा लावत असतो, काही कसोट्या लावत असतो. त्या कसोट्या असतात का बौद्धासाठी त्यांनी शाळा काढल्या त्या 5 वर्षाच्या दरम्यानमध्ये? काय बौद्धांचे मुलं शिकण्यासाठी त्यांनी महाविद्यालय स्थापन केले? काय बौद्धांसाठी त्यांनी दवाखाने बांधले? काय बौद्धांच्या उन्नतीसाठी त्यांनी आर्थिक कारणासाठी त्यांनी कारखाने काढले? का बौद्धांच्या उन्नतीसाठी इतर धर्मियांना त्यांनी बौद्ध संस्कृतीमध्ये आणलं? या 4 कसोट्यामध्ये जो नेता बनत असेल तो नेता बनत असतो. या 4 जर कसोट्यामध्ये जर कोणता नेता बसत नसेल तर तो नेता माझ्या मताने होत नाही. मला बनवा ना आमदार आणि खासदार. नेट आहे, मी ढोके सरांना माहीत आहे, नेट सेट आहे. डॉक्टर आंबेडकर थॉटमध्ये MA मध्ये मी डॉक्टर आंबेडकर लिटरेचर करून आहे, बुद्धिस्ट लिटरेचरमध्ये मी MA झालेला आहे, पॉलिटिकल सायन्समध्ये मी MA झालेला आहे. एक साहित्यिक आहे, तुमच्यासमोर उभा आहे. मी आश्वासन देतो तुम्हाला 5 वर्षामध्ये तुमच्यासाठी मी 5 इथे दवाखाने काढून देतो, 5 महाविद्यालय तुमच्यासाठी काढून देतो. का तुम्हाला कोणाच्या दारात जाऊन भीक मागण्याची गरज नाही पडणार. नामांतराची लढवण नुसत्या नावासाठी होती. ती नामांतरामध्ये आमचे 100 लोक मारले गेलेले आहे. नाव तर असंच भेटलं ना. या विमानतळाला जे नाव भेटलंय डॉक्टर आंबेडकर विमानतळ नाव का कसं भेटलंय? विधानसभामध्ये साधा एक प्रस्ताव मांडलाय, साधा त्या प्रस्तावाने डॉक्टर आंबेडकर विमानतळ नाव भेटलेलं आहे. तुमच्यासाठी आमच्यासाठी नामांतराचं ते नाव लावण्यासाठी आम्ही 100 लोकांचा बळी कसा काय दिला? ते 100 लोकांचे 4 सदस्य त्यांच्या घरामागे असताना त्यांच्या फॅमिलीचं काय? साधी सरळ गोष्ट असते. संसद आणि विधानसभा जर तुमच्या हातीमध्ये असेल तर एक नामांतरात नाही तुमचे विद्यापीठ होऊन जातील आणि विद्यापीठ तुमचे निघून जातील. नामांतराच्या चळवळीसाठी आम्हाला इतके प्राण देण्याची गरज नव्हती. आता मी मूळ विषयावर येतो, तो म्हणजे माईसाहेब आंबेडकर यांचा. कोणी लिहिलं माईसाहेब आंबेडकरच्या विरोधामध्ये? शास्त्रींनी. काय सहभाग आहे शास्त्रींचा समाजामध्ये? ढोके सर, हॅव यू एनी प्रॉब्लेम अबाउट दॅट? काय सहभाग काय शास्त्रींचा? काय चळवळी केली त्यांनी? काहीच नाही. वामनराव गोडबोले यांनी बाबासाहेबांनंतर कोणती चळवळ उभारली? रत्तू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर कोणती चळवळ उभारली? या लोकांना स्वतःची नावे मोठे करायची होती म्हणून त्यांनी माईसाहेब आंबेडकर यांचं नाव पूर्णपणे बदनामीला तयार केलं. का बरं? कारण यांना माहीत होतं का डॉक्टर आंबेडकर नंतर जर कोणी हुशार असेल या घराण्यामध्ये तर त्या माईसाहेब आंबेडकर होत्या. आणि मगाशी कपिल सरोदे बोलून गेलेले आहेत का माईसाहेब आंबेडकर यांच्या हाती जर सत्ता आली असती किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आली असती तर त्या भारताच्या पहिल्या पंतप्रधान बनल्या असत्या. हे त्यांना होऊ द्यायचं नव्हतं. ते स्वार्थी नेते माजलेले होते म्हणून त्यांनी माईसाहेब आंबेडकर विरुद्ध एल्गार केलेला होता आणि त्यांनी विनाकारण बदनाम केलं. बरं, हा खरात त्याची आता काढतो मी वरात. विलास खरात. मला हे नाही सुचलं कधी आहे बामसे फुसी फटाका. आपल्या बायका सोडून दुसऱ्याच्या बायकाकडे नजर कशाला टाकायची? पहिले आपलं घर पहा ना, आहे का नाही? मागे विलास खरातच्या पत्नीने काहीतरी फेसबुकवर टाकलं
स्वतःची बायको सांभाळता येत नाही, दुसऱ्याच्या कुटुंबामध्ये तुम्हाला जाऊन नाक आणि तोंड खुपसण्याची तुमची अशी कशी काय वृत्ती? त्या विलास खरात आणि वामन मेश्रामचं मागं भाषण होतं तिथे यवतमाळच्या याच्यामध्ये की डॉक्टर आंबेडकरांनी नेहरूला दारू पाजली, तेव्हा तुमचं रक्त जळलं नाही का? त्या विलास खरातला मी रेफरन्स विचारला तर तो सांगतो की व्हाईसरायच्या काउन्सिलिंगमध्ये डॉक्टर आंबेडकर इतरांना दारू द्यायचे. ह्या गोष्टी सांगतात का त्या? डॉक्टर आंबेडकरांनी नेहरूला दारू पाजली हा तरी रेफरन्स आहे का त्याच्यापाशी? मग तुमचं मन जळलं का नाही? डॉक्टर आंबेडकर का विटा भट्टीचे ठेकेदार होते का? कोणी आलं म्हणजे ये दारू पे, ये माझ्या घरी ये दारू पे. म्हणजे डॉक्टर आंबेडकर दारू पाजायचे. जो माणूस इंग्लंडमध्ये राहत असताना इतक्या थंडीमध्ये त्यांनी दारूच्या थेंबाला स्पर्श केला नाही, त्या माणसावर दारुडेचे आरोप होतात आणि आम्ही जयमूल्यवासी मलमूत्र निवासी म्हणतो. सचिन भाई, कुछ दिन पहिले माझ्या घरी 2-3 लोक आले. ओळख सांगितली त्यांनी, काय आहे तर बौद्ध. बसल्यावर म्हणतात जयमूल्यवासी सर, उठ चल बाहेर होय म्हटलं. हे तयार करावं लागेल. जय भीम नष्ट करण्यासाठी त्यांनी जयमूल्यवासी निर्माण केलेला आहे आणि आम्ही त्यांना काय म्हणतो? वामन मेश्राम की जय, विलास खरात की जय. या विलास खरातने काय लिहिलंय पहा. सन 1948ला विवाह केलेल्या सविताला पुढे 1953ला गर्भ कसा राहिला? सविताबाईला गर्भ राहिला हे वास्तव आहे, पण बाबासाहेबांकडून नाही तर मालवणकर कडून. कोणाकडून? चॅनलवर सुरू आहे भाषण. कोणाकडून राहिला म्हणते? मालवणकर कडून. समोर काय म्हणते? तात्पर्य हेच आहे की डॉक्टर मालवणकर व सविताचे लफडे होते आणि हे आम्ही ऐकून घेतलं. मला असं वाटतं डॉक्टर आंबेडकर जर जिवंत असते याचे तर पहिले सोलटे काढले असते. म्हणजे बाबासाहेबांनंतर डॉक्टर आंबेडकरच्या पत्नीवर इतक्या मोठ्या प्रमाणात आरोप. मालवणकरची प्रेयसी होती म्हणते तो या पुस्तकात. आग लावायला पाहिजे असे पुस्तक आहे, एकही तर्क नाही आहे ना कोणता रेफरन्स आहे. का बरं आजपर्यंत रिपब्लिकन चळवळीच्या नेत्यांना त्यांच्या वंशजांना सुचलं नाही का त्या विलास खरातला कोर्टामध्ये उभं करावं म्हणून? तुम्ही नसेल करत पण मी पिटिशन दाखल करतो द रिपब्लिकन कडून आणि त्याला कोर्टाची हवा दाखवतो मी. म्हणजे माईसाहेबांवर कोणीतरी आरोप करावा, डॉक्टर बाबासाहेबांच्या पत्नीवर कोणीतरी आरोप करावा आणि आम्ही मूंग गिळून राहावं. ही चळवळ नव्हती ना आमची. बाबासाहेबांनंतर बाबासाहेबांच्या पत्नीवर आरोप करणे ही चळवळ नव्हती आमची. ना आमची बहुजन चळवळ होती, ना आमची मूल निवासी चळवळ होती, ना आमची दलित पॅन्थरची चळवळ होती, ना आमची बहुजन वंचितची चळवळ होती. जो वंचित असन तो स्वतःला वंचित म्हणन. खाणं पिणं टाय कोट सर्व आलं, स्वतःला वंचित कसं म्हणायचं? मी आज कोट घालून मी कोणाला कशी ओळख देऊ का मी वंचित आहो म्हणून? भीक मागे असेल तर मी स्वतःला म्हणेन का वंचित आहे म्हणून. आणि 1956 नंतर कोणी वंचित राहिलेलं नाही आहे. प्रत्येकाची ओळख हे 1956 नंतर बौद्ध झाली आहे आणि प्रत्येकाची ओळख हे 1956 नंतर रिपब्लिकन झालेली आहे. आज आम्ही अभिमानानं म्हणायला पाहिजे, होय मी बुद्धिस्ट आहे, होय मी रिपब्लिकन आहे. बरं, ही रिपब्लिकनची जी नाळ आहे ती काही इथूनच तयार झाली असं नाही आहे. त्यांची फ्लाईट आहे, त्यांना जाऊ द्या. आणि तसाही मी बोलतो त्यांना रागही येत नाही. चला भेटूया. मला कुठेतरी काळजी करावी लागली की रामदासजी आठवले यांना जेव्हा मी बोलावलं तर माझ्यावर ताशेळे ओढणार आले की हर्षवर्धन ढोक्या RSS झाला, हर्षवर्धन ढोक्या दलित झाला, हर्षवर्धन ढोक्या भाजप झाला. डॉक्टर NV ढोके सर मला नखशिकांत ओळखतात हा पोरगा कसा आहे आणि काय आहे. पाटील साहेब मला नखशिकांत ओळखतात हा मुलगा कसा आहे. मी भाजप नाही आहे, मी काँग्रेसी नाही आहे. सत्तेसाठी पदासाठी शेण खाणं हे माझ्या रक्तामध्ये नाही आहे. ते ज्यांच्यात असावं त्यांनी करावं. परंतु ही जेव्हा ओळख तयार झाली त्या नागपूरचे किंवा महाराष्ट्रातले लोक म्हणतात की हर्षवर्धन ढोके दलित द रिपब्लिकनना जेव्हा रामदास आठवले यांना बोलावलं तर हे रिपब्लिकन पार्टी ऑफ ए गटाचे लोक झालेत. रामदासजी आठवले बोलून गेले का रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पण गट आहे ना तो, गटाचं काम करायचं आहे. 59 गट आहे आणि 59 गटापैकी आम्हाला कोणताही गट मान्य नाही आहे. आम्ही नाही म्हणत की आम्हाला नेता बनवा,
तुम्हीच नेता बना, परंतु एक पक्ष, एक नेता, एक संघटन पाहिजे. जर असं नसन तर आम्हाला रामदासजी आठवले यांच्या कार्यकर्त्याची गरज नाही. दंडे आमचे तेल लावून ठेवलेले आहेत. आता यानंतर जर या नागपूरमध्ये किंवा इतरत्र कोणताही जर गटाचा, रिपब्लिकन गटाचा कार्यक्रम होत असेल तर तो उधळून लावण्याची जबाबदारी आम्ही स्वतः घेतलेली आहे. जर तुम्ही रिपब्लिकन गटाला जर उद्ध्वस्त केलं नाही, त्यांच्यामध्ये भीती तयार केली नाही, तर कोणताही नेता रामदासजी आठवल्यानंतर जन्माला येणार नाही. तसेच नेते प्रकाशजी आंबेडकर किंवा रामदासजी आठवल्यानंतर तुमच्यापाशी उपजत कोणता नेताही नाही आहे. कारण मगाशीच कपिल भाऊनं सांगितलेलं आहे का वयाची 60 आणि 70 वर्षाच्या लोकांना नेता बनण्याची हौस आहे. रामदासजी आठवले यांनी राजीनामा द्यावा आणि ते ज्या क्षेत्रातून उभे राहत आहेत त्या क्षेत्रातून मला उभं करावं. हे म्हटलं ना मगाशी त्यांनी कविता. मी एक कविता सांगतो त्यांच्यावर. आता चंद्रावर आहे डाग, ते कविता करतात फडणवीसवर आणि मोदीवर. बरं त्यांच्यातली एक कविताही सांगून देतो. काँग्रेसने दिया मुझे धोखा, काँग्रेसने दिया मुझे धोखा, मगर मोदी ने दिया मुझे मंत्री पद का मौका. काल मी हे ऐकत होतो यूट्यूबवर. माझा मुलगा आला, म्हणते बाबा हसून काऊन राहिले. म्हटलं तू ऐक. तो पोट धरून आतमध्ये चालला गेला. मी म्हटलं हसू नको, तुझा नेता आहे. मला तसा नेता नाही पाहिजे म्हणते, मला डॉक्टर B.R. आंबेडकर सारखा नेता पाहिजे म्हणते. हे फॅक्ट आहे. संसदेमध्ये बाहेर इतरत्र रामदासजी आठवले जरी तुमचं प्रतिनिधित्व करत असेल, आणि डॉक्टर B.R. आंबेडकर जेव्हा संसदेमध्ये उभे राहायचे तर विरोधातला विरोधक सुद्धा मुंग गिळून चुपचाप बसायचा. आज संसदेमध्ये टाळ्या वाजतात. त्या कवितेसाठी टाळ्या नाही, ते त्यांचा प्रेझेन्स ऑफ माइंड असेल काय आहे काय नाही. त्यांनी भाजपात जावं, काँग्रेसमध्ये जावं, आमचं काही म्हणणं नाही त्याच्यावर. परंतु शत्रूच्या स्टेजवर सुद्धा डॉक्टर आंबेडकर सांगता येणं याला म्हणतात महानता. ते म्हणतात ना बाबासाहेब आंबेडकर नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये होते म्हणून, तर नेहरूच्या मंत्रिमंडळातून त्यांनी राजीनामा सुद्धा दिला होता. हे आम्ही का नाही सांगत. ज्यावेळेस अपमानाची परिभाषा सर्वोत्तम झालेली डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी नेहरूच्या मंत्रिमंडळामधून राजीनामा दिला आणि त्यावेळेस ते म्हणतात काँग्रेस हे जडतं घर आहे. कोणी काँग्रेस आणि भाजपाच्या नादाला लागू नका. तुम्हाला जर वाटत असेल का रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उभी करायची असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उभी करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या आयुष्याचे 20 वर्ष द्यावं लागेल. रिपब्लिकन चळवळ जोपर्यंत उभी होत नाही कोणती पार्टी उभी होणार नाही. डॉक्टर आंबेडकरांनी हे उदाहरणं दिलेले आहे. जोपर्यंत सामाजिक क्रांती नाही तोपर्यंत पॉलिटिकल रिव्हॉल्युशन होऊ शकत नाही. आम्ही आमच्या आयुष्याची 10 वर्ष द्यायला तयार नाही ना डायरेक्ट गोष्ट करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची. आम्ही तरुणांनी मात्र मनामध्ये ठासून टाकलेलं आहे का आम्ही आमचे 10 वर्ष देण्यासाठी तयार आहोत. तुमची तयारी आहे का? बरं मग कविता आहे का. आता जर तुम्ही एखादा आमदार खासदार बनवला तर मी काय करेल तिथे विधानसभेमध्ये. चंद्रावर आहे डाग, मला बनवा संसदेचा भाग. चंद्रावर आहे डाग, मला बनवा संसदेचा भाग, म्हणजे मी मोदीच्या बुडाला लावतो आग. फॅक्ट हे आहे का अपमानित होऊन अन्यायी होऊन आम्ही आमचे अधिकार मिळवत होतो. आयर्लंडची ज्यावेळेस फाळणी झाली होती तेव्हा रेडिमेड्स म्हणतो कारसरला का आयर्लंडची फाळणी होऊ देऊ नको, तुला ज्या सवलती पाहिजे त्या मी पूर्ण देण्यास तयार आहे. तेव्हा कारसल म्हणतो चुलीत टाका तुमच्या सवलती, तुम्ही आमच्यावर राज्य करा हेच आम्हाला मान्य नाही आहे. भाजपानं आमच्यावर राज्य करावं किंवा काँग्रेसनं आमच्यावर राज्य करावं हेच आम्हाला मान्य नाही आहे. मित्रांनो, रिपब्लिकन चळवळ जळत आहे. ते जळतं घर विझवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. 1956 नंतर समता सैनिक दलाकडे जे काही काम दिलेलं होतं ते समता सैनिक दलानं ते पूर्ण केलेलं नाही. ड्रेस घालणं, काठ्या घेणं, दीक्षाभूमीवर जाणं, मौले जाणं, रांगा लावणं हे काम काही समता सैनिक दलाचं नव्हतं. समता सैनिक दलाच्या घटनेमध्ये स्पष्ट लिहून आहे की समता सैनिक दलाचं काम होतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची उभारणी करणे, कारण ते त्यांनी केलेलं नाही आहे. मग समता सैनिक दलाने हे जर काम केलं नाही तर आज बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियावरही ताशेरे ओढले जातात. मगाशी धोत्रे साहेब सांगून गेले, रमाई यांचे भाचे, की ते भीमरावजी आंबेडकर यांच्या संस्थेमध्ये काम करतात. तो राजरत्न आंबेडकर कुठून तरी आला आणि तो स्वतः अध्यक्ष बनलाय. पाटील साहेबही अध्यक्ष आहेत. आता प्रश्न पडलाय का कोणत्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये जावं, कोणत्या जावं. पाटील साहेबाकडून मी गेलो आणि त्यांच्याकडून जर मी बोललो तर ते लोक मला म्हणतात हे RSSचा माणूस आहे. का बरं? कारण पाटील साहेब यांच्या संस्थेचा जे काही सल्लागार आहे ते रामदास आठवले आहेत. अगोदर बरं ज्योतिकरवर येतो प्रश्न, तर माझी पाटील साहेबांना विनंती आहे का ज्योतिकरचा तो प्रश्न सोडून टाकावा आणि मोकळे होऊन जावे. इकडे राजरत्न आंबेडकर
कुठून तरी बामसेपमधून आलेला व्यक्ती स्वतःला रातोरात स्वतःला अध्यक्ष घोषित करतो आणि आमचे लोक वंश लिंग परंपरेच्या नावाने त्यांच्या मागे मुंग गिळून जातात. भीमरावजी आंबेडकर किंवा मीराताई आंबेडकर यांच्याकडून कोर्टाने भारतीय बौद्ध महासभा काढलेली आहे, तरी सुद्धा ते बॅनर लावतात आणि कार्यक्रम घेतात. मला सांगा ना, मग रिपब्लिकन चळवळ कुठं अस्तित्वात राहिलेली आहे? रिपब्लिकन चळवळीचा पायाच समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभा आहे. जेव्हा या दोनच संस्था अस्तित्वात नाही राहिल्या आहे, तर रिपब्लिकन चळवळ किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कशी मोठी होणार आहे? बरं, आम्ही काय केलं? जळत्या घराला विझवण्याऐवजी आम्ही काय केलं? पर्याय शोधले. आम्ही एक पर्याय शोधला 1970च्या 78च्या दरम्यानमध्ये कांशीराम. तो कांशीराम म्हणतो कि यदि मैं डॉक्टर आंबेडकर का सपना पूरा नहीं किया, कर नहीं सका, तो मैं अपने भेजे में गोली मार लूंगा. आम्ही भावनाशील झालो, त्यांच्या मागे लागलो. म्हणजे रिपब्लिकन चळवळ नष्ट करण्यासाठी त्यांनी बहुजन चळवळ अस्तित्वात आणली आणि बहुजन चळवळ वाढवण्यासाठी त्यांनी मूल निवासी चळवळ आणली. अशा प्रकारे तुम्हा सर्वांना 1956 नंतर जे बौद्ध झालेले होते त्या बौद्धांना त्यांनी दलितांनी बहुजनांनी मूल निवासी करून टाकलेलं आहे. या देशाचा प्रत्येक नागरिक 1950 नंतर बुद्धिस्ट आणि रिपब्लिकन झालेला आहे. मग इथं बहुजनांनी मूल निवासी कशी जन्माला आली? बरं, बहुजन चळवळीची जेव्हा आम्ही गोष्ट करतो त्यावेळेस आमच्याकडे एक धुरा येते, ते म्हणजे वंश आणि लिंग परंपरा. बरं, आता आमचं आडनाव आंबेडकर नाही म्हणून का आम्हाला तुम्ही मानायचं नाही, आमचं ऐकायचं नाही? म्हणजे जे फॅमिलीमध्ये जन्माला आले ते मोठे आणि जे फॅमिलीच्या बाहेर जन्माला आले त्यांची काही व्हॅल्यू नाही का? गळा फाडू फाडू ढोके सरांनी कुठेतरी कितीतरी भाषणं केलेली आहेत, ते महत्त्वाचे नाही आहे का? या चळवळीमध्ये राबणारा एक एक माणूस रस्त्यावर झोपणारा तो महत्त्वाचा नाही आहे का? का फक्त त्याला आंबेडकर आडनावच पाहिजे तेव्हाच तो मोठा होईल? मित्रांनो, या सर्व गोष्टीतून निघायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला एक काम करावं लागेल, तुम्हाला रिपब्लिकन बनावं लागेल आणि रिपब्लिकन बनण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला रामदासजी आठवले याच्या बाहेर व्हावं लागेल, सोडावं लागेल. कारण तुमची उन्नती ब्राह्मणाच्या दारातून होणार नाही आहे. ते उदाहरण देतात 1935च्या 1942च्या त्यानंतर 1956चं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची तुमच्यासाठी स्थापन झालेली आहे. माईसाहेब आंबेडकरवर ज्या विलास खरातने ताशेरे ओढले त्या विलास खरातचे सर्व काही मुद्दे मी वसवतच्या भाषणामध्ये क्लिअर करून दिलेले आहेत. मूर्खांच्या नादाला लागण्याची काही गरज नाही आहे. कारण विलास खरात म्हणतो माईसाहेबांचे मालवणकर सोबत लफडे होते, याचा अर्थ असा होता का डॉक्टर B.R. आंबेडकर यांना पत्नी कोणाला करावे याची अक्कल आली नाही, असं कदाचित त्याला म्हणायचं असेल. त्या विलास खरात मूर्ख माणसांच्या, वामन मेश्राम सारख्या बामसेप अशा मूर्ख लोकांच्या संघटनेमध्ये काम करणे, स्वतःला मूलनिवासी म्हणून घेणे आणि माईसाहेबांवर ताशेरे ओढणे हे आता आम्ही बंद केलं पाहिजे. माईसाहेब ह्या बाबासाहेबांच्या पत्नी होत्या, अर्धांगिनी होत्या. एका स्त्रीचा अपमान म्हणजे त्या पुरुषाचा अपमान होत असतो, हे लक्षात ठेवा. तुमच्या घरच्या तुमच्या पत्नीचा अपमान म्हणजे साहजिक गोष्ट आहे का तुमच्या पुरुषाचा सुद्धा तो अपमान होत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या अर्धांगिनी होतात. डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणतात की मी जर काही करू शकलो असेल तर या स्त्रीने माझे 8 ते 9 वर्ष आयुष्य वाढवलेलं आहे. बरं, एकही पुरावा माईसाहेबांविरुद्ध नाही आहे. ज्या काही गोष्टी आहेत त्या तर्कावर आधारित आहे आणि कोणतेही तर्क या पुस्तकामध्ये विश्लेषणात्मक प्रूव्ह केलेले नाही आहे. काही होईना, रामदासजी आठवले शेवटी उठून गेले, देव त्यांचं भलं करो, पुन्हा खासदार बनो. आणि काऊन कमी तर जर रामटेक क्षेत्र SC रिझर्व आहे, SC रिझर्व आहे कपिल सरोदे रामटेक क्षेत्र, इथून जरी ते उभे राहिले आणि बौद्धांचा नेता म्हणून जरी त्यांनी आपली वाच्यता केली तरी ते निवडून येऊ शकतात. बाकी समाजकारण राजकारण तुम्हा सर्वांना माहिती आहे. तुम्ही सुशील आहे, सुशिक्षित आहे, तुम्ही सर्व जमले, त्याबद्दल मी धन्यवाद मानतो आणि मी माझं अध्यक्षीय भाषण इथे संपवतो. धन्यवाद. जय भीम. खूप खूप धन्यवाद सर.